28 मे रोजी परिवर्तनवादी नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक समाजसुधारक भाई माधवराव बागल यांची 128वी जयंती आहे. या जयंतीचं औचित्य साधून भाई माधवरावजी बागल विद्यापीठाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना भाई माधवराव बागल पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी हा पुरस्कार नाशिकमधील ज्येष्ठ विचारवंत आणि निर्भीड पत्रकार निरंजन टकले यांना देण्यात येणार आहे. पुरस्कार समितीच्या वतीनं याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली. 5,000 रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याचं प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील यांनी सांगितलं. 28 मे रोजी राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी 5:30 वाजता श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते आणि इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. पुरस्काराची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीला दलित मित्र व्यंकप्पा भोसले, नामदेव कांबळे, शंकर काटाळे, अनिल घाटगे, संभाजी जगदाळे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, रवींद्र जाधव, जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.